आज काय ना मास्तर बंडूला बडबड गीते शिकवण्याच्या मूड मध्ये आहेत. चला तर मग बघूयात आपले बंडोबा काय गडबड करतायत ती. हा धम्माल परफॉर्मन्स आपल्या समोर घेऊन येत आहेत आशिष पवार आणि अभिजीत चव्हाण. आज लवकर आला शाळेत. हा आलो ना मग. नको येऊ. शिकायचं नाहीये का तुला? सांग ना तसं, मग नाही शिकवत. माझं मी बघून घेईन. मजा येत नाही ना? एकदम सपक होत आहे ना? नेहमीसारखं करूया म्हणजे मजा येईल. म्हणजे वेगळं. बहुतेक आपण तसं म्हणूया त्याला. काय रे बंडू? काय चाललंय गुरुजी? अगं माझी चोकुरी कशी आली? ये ग तडी, नाग तडी. आधी मला उच्चून घ्या. उच्चून घेऊ? उच्चून घ्या. येल माझी चोक. अरे माझं घुबडू. घुबडू. अटॅच करेल काय ते कॉलर मध्ये मुंगे आहेत? बंडू हा गुरुजी. उत्साहात असं संधी साधून घेतो. बंडू आज आपण बडबड गीतं शिकणार आहोत. बडी बडी गीत शिकणार आहोत. हो, बडबड गीते शिकणार आहोत. कशाला? उद्या लोक मला म्हणतील फालतू बडबड करतो म्हणून. तुला कोणी काहीही म्हणणार नाही. तर आपण आता बडबड गीतं शिकूया. ठीक आहे, आलो तर ते शिकवा काय ते. ऐक. एक होत माकड, त्याला मिळाला पापड. एक मिनिट गुरुजी, एक मिनिट. माकडे एकच का? माकडीन का नको? हे बघा गुरुजी, आपलं बडबड गीत तयार व्हावं म्हणून माकडाला एकटं पाडणं बरोबर नाही गुरुजी. त्याला माकडीन पण शोधा. अरे मी ते माझ्या मेवण्यासाठी बायको शोधतोय, ती मिळत नाही. माकडासाठी कुठून माकडी शोधू? आणि हे मी नाही लिहिलेलं, हे कोणीतरी आधीच लिहून ठेवलेलं. मी काय मी असं. ओके ओके, शुड बी हॅव अँड प्रोसीड. फक्त प्रोसीड एवढंच कळलं, तेच करतो आता. एक होत माकड, त्याला मिळाला पापड. माकड चढलो झाडावर. आता काय दही हंडी फोडायला चढणार आहे का ते? अरे माकड झाडावरच चढणार. आता हे मला माहिती आहे. जे माहित आहे ते शिकवतंय, नको ते. ऐकून घे ना. काय ऐकून घे? म्हणजे बडबड गीत ऐकून घे. ओके चल, वुड बी प्रोसीड. एक होत माकड, त्याला मिळाला पापड. माकड चढलं झाडावर, पापड पडला जमिनीवर. गुरुजी काय चालवलंय तुम्ही? अहो, एका बेवड्या माकडाची गोष्ट ऐकून तुम्ही मला तापवताय. एवढं माकड? हा? कोणी सांगितलं तुला? मग त्याच्या हातून पापड पडलंच कसं? म्हणजे ते टाईट असणार. अरे तो काही टाईट वगैरे नव्हता. ते पापड तर गुरुत्वाकर्षणामुळे पडलं. हो, हा. मग माकड कसं नाही पडलं? ते काय आता पापडली ना? आता फापडली ना तुमची? अरे नाही, ते म्हणजे झाडावर लटकला असेल ना. असेल
म्हणजे तुम्हाला कन्फर्म माहिती नाही. अरे तुम्हालाच धड काय माहित नाही आणि आम्हाला शिकवताय. कोणी तुम्हाला घेतलं शाळेत? कानफड फोडेन. ओके proceed. जसं आहे तसं शिकवतोय मी. ठीक आहे. ओके ओके. हा. आता नीट ऐक. हा. एक होत माकड, त्याला मिळाला पापड. माकड चढलं झाडावर, पापड पडला जमिनीवर. पापडाचे झाले तुकडे तुकडे, माकड धावलं इकडे तिकडे. का इकडे तिकडे का? हा? इकडे तिकडे का? आता धावलं ते इकडे तिकडे. काय चालवलं काय तुम्ही गुरुजी? काय झालं? हे काय शिकवताय मला? अहो मी एक लहान निरागस बाळ आहे म्हणून तुम्ही स्वतःची विकृती मला गीत म्हणून ऐकवताय? अरे याच्यात विकृती कुठे आली? अरे नाहीतर काय, त्या माकडाला पापड काय मिळतं ते घेऊन ते झाडावर काय चढतं, त्याच्या हातून पडतं काय, इकडे तिकडे जातं काय, हे काय शिकवताय? हे ना तुम्ही कधीतरी पिकनिकला गेले असणार जंगलात, पिकाची स्टोरी मला ऐकवता येते. अरे असं काही नाहीये रे. मग काय? अरे जसं आहे तसंच. बाबा तू 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 हे सगळं पुसून टाक. विसरून जा, विसरून जा. दुसरं बडबड गीत ऐकवतो. एक होत झुरळ, चालत नव्हतं सरळ. बस मध्ये चढलो, सीट खाली लपलो. तिकीट नव्हतं काढलं तरी घर गाठलं. डिक्टो झुरळ. गुरुजी आपल्याला आवडला बडबड गीत? काय सांगतो का? म्हणजे काय, बेवड्या माकडापेक्षा बेवडं झुरळ मस्त कल्पना आहे. वा, एवढं झुरळ? बरोबर आहे ना, चालत नव्हतं सरळ म्हणजे ते प्यालेलं असणार. अरे नाही रे बाबा. अरे काय नाही रे काय, आता झुरळ पित तर पित ना, त्यात का त्यात लपवायचं काय? हे बघा मी काही त्याला ओरडणार नाहीये. तुम्ही टेन्शन नका. मी कशाला टेन्शन घेऊ? तू कशाला त्याला मारायला जाणं द्याय? टेन्शन नका घेऊ. अरे पण गुरुजी मला मस्त, म्हणजे जी मला तुम्ही शिकवण दिली आहेत ना ती खरंच खूप छान आहे. काय काय शिकवण दिली? विदाऊट तिकीट प्रवास करायची. मी कधी शिकवण दिली तुला ही? घरधडीत खोटं बोलताय माझ्या तोंडावर. आताच तुम्ही बोललात ना, एक होतं झुरळ, तिकीट नाही काढलं, बस मध्ये चढलं तरी घर गाठलं. मग आहे ना. पण हे बघा गुरुजी, मला जे काही योग्य घ्यायचं होतं ना ते मी घेतलेलं आहे. ए नको, हे तू काही घेऊ नकोस. तू विसरून नको. पुसून टाक, पुसून टाक, पुसून टाक. हे सगळं विसरून जा. हा. मी तुला दुसरंच बडबड गीत शिकवतो. दुसरा? हा. ठीक आहे, ऐकवा. अरुण कुमार कोरे खातो कच्ची बोरे. अरुण मला दे रे, देणार नाही गारे. टिपू टिपू छुरे, अरुणला चावरे. टाकून कच्ची बोरे, पळाला अरुण कुमार कोरे. काय रे? गुरुजी तुमच्या पाया पडतो गुरुजी. गुरुजी अहो मी नुसतं घरातून नाही आलोय तर गरीब घरातून आलोय. तुम्ही हे मला काय ऐकवताय? माझा असा छोड नका करे. गुरुजी हे सगळं पुसून टाका.
मी आता तुम्हाला शिकवतो बडबड गीत. ऐकव ऐकव. ऐका. हा हा. शेजारीण बाई तुमचा टीव्ही आमच्या पोरांना पाहू द्या, आमच्या पोरांना पाहू द्या. बाबूला आतमध्ये घ्या भले गोड. काय हे नाही नाही ए असलं काही म्हणू नकोस. अरे ह्याच्यात काय गुरुजी? अहो हे शेजार धर्मावर गाणं आहे. एक शेजारी बाई आहे तिने टीव्ही घेतली. अरे नको एक्सप्लेनेशन नको देऊ. असू दे असू दे ते तुझ्या मनातच ठेव. हे गाणं नको. ठीक आहे हा दुसरं ऐकवतो तुम्हाला. ऐकव ऐकव. अग मंदा बसलाय धंदा सांग कसा मी मारू रंधा. अरे काय चाललंय काय तुझं? अरे हे असली गाणी नको गाऊस. वाईट परिणाम होतील मुलांवर. वेडा हे त्या सुतारकाम करणाऱ्या माणसाच्या मनातलं पॉइझन आहे. हा मग ते दुःख झालं की आपण होतं ना पॉइझनस्टिक. फ्रस्ट्रेशन म्हणायचं आहे का तू? हा सेम टू. ते तो ऐकवतोय त्याचा धंदा बस. अरे नको एक्सप्लेनेशन नको देऊस बाळा. ते तुझ्या मनातच ठेव. हे गाणं इथे नको. ठीक आहे हे नको तर नको. तिसरं ऐकवतो ऐका. चांगलं आहे ना गाणं? हो अर्थातच. कशावर आहे? हे मार्केटिंग वरती आहे. मार्केटिंग वर. हा वा, ऐक. ऐका नीट ऐका. अग अग बाई घाबरायचं नाही, अग अग बाई घाबरायचं नाही. आहे मी होलसेल वाला पैसा रोकडा देतो तुला तुझी पपई दा. अरे बंड्या अरे कुठून शोधून काढलीस ही गाणी? का कळलं? अरे केवढी घाणेरडी गाणी आहे ती. काय घाणेरडे आहे गुरुजी? अहो या गाण्यांची सीडी बनते ती मार्केटमध्ये येते ती हिट सुद्धा होते. त्यांच्यावर तुमचा आक्षेप नाही. अहो तीच सीडी बाजारात बारशाला लग्नाला वाजवली जाते. येता जाता आमच्या कानावर पडतात ही बडबड गीत. मग माझ्यावर का आक्षेप आहे तुमचा? ही बडबड गीत आहेत बेंचोर. गुरुजी पपई कुठं मारू रंधा ही तुझी बडबड गीत बेंचोर. गुरुजी मंदात पसला धंदा बेंचोर. गुरुजी बेंचोर उभा करेन. घंटा वाटली शाळा सुटली. क्या बात है, जोरदार टाळ्या. विजित दादा, आशिष, तुम्ही बेसिकली या ज्या गाण्यांवरती कमेंट दिली ती इतकी योग्य होती त्यासाठी खूप मोठा थँक्यू. प्लीज बसा.